थंडीच्या दिवसात बिलकुलही पीठ फर्मेट होत नाहीये. चला आपलं होतं का नाही बघूया. तर 1 वाटी इथं उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. अर्धा चमचा मेथी टाकून आहे ना, पाणी टाकून भिजत ठेवलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ आहे, तर 3 वाट्या मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते पण भिजून 4 तास घेतलेलं आहे दोन्ही पण. नंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ चांगलं बारीक वाटून घेतलं आणि एकत्र करून घेतलं टोपामध्ये. तसंच 1 वाटी गरमागरम भात तो पण वाटून मिक्स केलेला आहे टोपामध्ये. एक हळदीचं पान ठेवून ना रात्रभर पीठ फर्मेट करायला ठेवलं. आता सकाळी हळदीचं पान काढून घेतलं. मस्त असं पीठ आपलं फर्मेट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं. इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. प्लेटिनला तेल लावून त्याच्यामध्ये बॅटर थोडं-थोडं सोडून घेतलं. इडली पात्रामध्ये पाणी उकळलेलं आहे, त्यावरती प्लेटी ठेवून घेतल्या. झाकण लावून 10 मिनिटं इडली चांगली स्टीम करून घेतली. तयार झाली मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र इडली. तर चटणीचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.